UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना वडेट्टीवारांचा मोठा दावा, पुरावा नष्ट न करण्याचीही मागणी। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांचीही कसून चौकशी। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यात अचानक नवीन 5 पलंग कसे, आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का, सर्व पोलीस ठाण्यात स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यात कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, पलंग आणल्याच्या माध्यमातील बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आता नाशिक दौऱ्यावर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज भुजबळ काय राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला गळती, माजी आमदार राजन साळवी 12 जानेवारीला भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। मुंबई पुण्यातही ठाकरे गटाला धक्का, पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता, फडणवीसांची घेतली भेट, तर विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी। खातेवाटप झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, राज्यातील आंदोलनं आणि कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांशी संवाद साधणार। पालकमंत्री या आठवड्यात घोषित होतील, सुनील तटकरेंची माहिती, तर सरकार स्थापनेला विलंब झाल्याचीही कबुली। जळगावच्या पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार। 31 डिसेंबरला 2 गटात राडा झाल्यानंतर जाळपोळ, गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यानं झाला होता वाद। कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक, आरोपी विशाल गवळीला आज न्यायालयात हजर करणार। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार, बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बोरिवली पूर्व भायखळ्यातील बांधकामं बंदच राहणार, महानगरपालिका आयुक्तांची स्पष्टोक्ती, प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय। कल्याण आणि डोंबिवलीत आज 18 तास पाणीपुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय, उद्याही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। दुरुस्तीच्या कामासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात उद्या पाणीपुरवठा बंद, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। लोणावळ्यातील एकविरा देवीच्या गडावर भाविकांना मधमाशांचा चावा, हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडल्यानं घटना। अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरात दहशतवादी हल्ला, गर्दीत ट्रक घुसवत हल्लेखोरांकडून गोळीबार, हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।